आज मुंबई, पुणे, ठाणे, रायगडसह सिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा इशारा, विदर्भातही पावसाचा अलर्ट जारी। चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर गटाराचं पाणी आल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल, महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना सुद्धा गैरसोयीचा करावा लागतोय सामना। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान वाहतूक बंद। मुंबई महापालिकेची 13 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। मराठवाड्याची तहान भागवणारा जायकवाडी प्रकल्प यंदा फक्त 4%वर, आतापर्यंत 129% पाऊस, तरीही 877 जलाशय भरलेली नाहीच। सातपुडा डोंगर रांगेतील वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनासाठी गुजरात आणि मध्य प्रदेशातून पर्यटक दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता पुन्हा लांबणीवर, तर निवडणुकांचा मार्ग खडतरच। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती, फेक न्यूज विरोधात काँग्रेसचे 15 नेते मैदानात उतरणार, आयटी सेलकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ एडिट करून पसरवत असल्याचा आरोप। म्हाडाचा नवा गृहप्रकल्प येणार, गोरेगाव पहाडी परिसरामध्ये 2.5 घरांची बांधणी, तर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी घरांची निर्मिती। मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटतील, योग्य वेळी नक्कीच सिनेमा काढणार, धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये फडणवीसांचा इशारा। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर परिसरात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी, प्रशासनाला लक्ष देण्याची आता गरज। मगरी सोबत स्टंटबाजी करणं एकाला चांगलंच भोवलं, स्टंटबाजाला मगरीनं थेट जबड्यात पकडलं, भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मक्याचा देशांतर्गत बाजारपेठेत तुटवडा, पोल्ट्री, कापड आणि इथेनॉल उद्योगाची वाढती मागणी, तुलनेत देशांतर्गत असलेली कमी उत्पादकता मुख्य कारण। शेगावमध्ये देशभरातून संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मांदियाळी, गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक दिंड्या शेगावात दाखल। तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाईन सशुल्क दर्शन पास सुविधा रद्द करा, पुजाऱ्यांची मंदिर संस्थांकडे मागणी।